हिंदी सक्तीच्या विरोधात जो मोर्चा निघालाय तो मोर्चा उद्याच्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची नांदी ठरेल असं संजय राऊत म्हणतात. नाही, याच्या अगोदर त्यांच्या मोर्चा व्हायच्या अगोदरच या सगळ्या गोष्टी आपण ठरवूया नको, अशा अनेक गोष्टी त्यांनी ठरवलेल्या होत्या. त्यांनी विधानसभेला त्यांचं युबीटीचं सरकार येणार असं देखील भाकीत व्यक्त केलं होतं. त्यांनी केंद्रामध्ये देखील त्यांचं सरकार येणार असं भाकीत केलं होतं. त्यांनी अनेक गोष्टीमध्ये त्यांची भाकीत केलेली होती, परंतु एकही भाकीत त्यांचं खरं होऊ शकलं नाही. त्याच्यामुळे त्यांचं भाकीत हे 100% अनसक्सेस आहे. तीच प्रचिती परत येणार आहे. मोर्चामध्ये काही लोक एकत्र आली म्हणजे संघटनेची युती होते अशातला भाग नाही. राऊत साहेब, तुम्ही असं म्हटलं होतं की हिंदी भाषा सक्ती विरोधात निघणारा हा मोर्चा भविष्यात ठाकरेंच्या युतीची, ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असू शकते असं एक विधान तुम्ही केलं आहे. त्यावर उदय सामंत असं म्हणतात की संजय राऊतांचं या आधीच एकही बाबतीत खरं ठरलेलं नाही आणि मोर्चा पक्ष एकत्र आले तर युती होते. बघा, आम्ही उदय सामंतकडे काय भविष्य विचारलेलं नाही. माझी किती भाकीतं खरी झाली आणि त्या भाकितामुळे ते कसे मंत्री झाले 3-1 वर्षापूर्वी हे त्यांना पक्का माहिती आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न भाकिताचा नसून राजकीय आकलनाचा आहे. मेंढे गटात जे लोक गेले ते बालबुद्धीचे लोक आहेत. जशी हिंदीची सक्ती होते तशी त्यांच्यावर पक्ष सोडण्याची सक्ती मोदी आणि शहांनी केली आणि त्या सक्ती विरुद्ध ते स्वाभिमानानं उभे राहिले नाही. आम्ही हिंदी विरोधात स्वाभिमानानं उभे राहिलो. बरोबर आहे. हे सक्ती पुढे शरणागती पत्करणारे उदय सामंतांसारखे सगळे त्यांचे सहकारी आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येतो आहे. याच्याबद्दल या लोकांना पोट दुखण्याचं कारण नाही. तुम्ही तुमचं राजकारण करताय. तुम्ही महाराष्ट्र द्वेषापोटी एकत्र आलेला आहात. मराठी द्वेष्टापणातून एकत्र आलेला आहात. आम्ही मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रेमातून एकत्र येतोय. त्याच्यामुळे रावणांना रामराज्याचा तिटकारा येणारच, जे आहेच. उदय सामंतांनी कमीत कमी बोलावं, त्यात त्यांचं हित आहे. हा डांबराचा व्यवहार नाहीये, हा मराठी भाषेचा व्यवहार.